धन्यवादच्या द्वारे देवबापास आपल्याशी बोललेला आहे. प्रेज द लॉर्ड. सुंदर असं देवाचं वचन आपल्याकडे आलं. त्या वचनाने आज आपल्याला बोध केलेला आहे. आपल्याला परमेश्वराचा काय करायचं आहे? नेहमी धन्यवाद करायचा आहे. परमेश्वराचा धन्यवाद असो. प्रेज द लॉर्ड. त्याच्या नावाला आपल्याला सतत उंचवायचं आहे. प्रेज द लॉर्ड. कारण स्तुतीस पात्र आणि भयासोग्य असा तो आपला परमेश्वर. प्रेज द लॉर्ड. त्याने सर्व निर्मिती केल्या ना. आता या दिवसामध्ये आपण ज्यावेळेस बघत आहोत परमेश्वराची दया आणि परमेश्वराची योजना ज्यावेळेस बघत आहोत, तर परमेश्वराची योजनेचा थांब नाही लागत आपल्याला. प्रेज द लॉर्ड. परमेश्वराच्या योजनेच्या द्वारे परमेश्वर आपल्याला चालवते. अद्भुत रीतीने परमेश्वर आपल्याला चालवते. म्हणून परमेश्वराला धन्यवाद. या समयाला मी परमेश्वराला धन्यवाद देतो की देवाचे दास जे आहेत, पास्टर मस्के जे आहेत, पास्टर प्रभाकर मस्के, ते आपल्यामध्ये आलेले आहेत. प्रभूने त्यांना आपल्या समाचार घेण्यासाठी पाठवलेला आहे. आणि कंटिन्यू ज्यावेळेस देवाचे दास लोक येतात त्यावेळेस ते आपल्यासाठी एक आशीर्वादाचं कारण असतं. प्रेज द लॉर्ड. म्हणून टाळ्यांच्या गजरामध्ये आपण देवाच्या दासांचं स्वागत करूया. आणि या ठिकाणी मी त्यांना वेलकम करतो. आणि वचनाची सेवकाई जे आहे मी त्यांच्याकडे सुपूर्द करतो. देव जोपर्यंत त्यांना चालवत आहे तोपर्यंत ते बोलतील. प्रभू आपल्याला सहाय्य करो. प्रेज द लॉर्ड. आज कोणी जायचं नाही. प्रेज द लॉर्ड. Yes, Pastor. Praise the Lord. Praise the Lord. Praise the Lord. Praise the Lord. Good morning, praise the Lord, my precious friends. Good morning, praise the Lord. Yes, praise the Lord. आणि देवाच्या सर्व प्रिय भाऊ बहिणी, प्रभू येशूच्या प्रेमळ आणि मधुर नावात मी सर्वांना सलाम देत आहे. आमचे प्रिय पालसाहेब आणि कोटकर, त्यांची मिसेस आणि सर्व आपण तुमच्या सर्वांचं मी प्रभू येशूच्या नावामध्ये मी स्वागत करत आहे. आणि विशेषतः ह्या आनंद, सगळ्यात मोठा आनंद जो जगामध्ये झालाय है ना, आणि तो होत आहे ह्या महिन्यात सगळ्यात आनंदोत्सवाचा महोत्सव महिना आहे. 1 डिसेंबर पासून पूर्ण जगामध्ये जो आनंद लुटण्यात येत आहे प्रभू येशूच्या आनंदाचा है ना, तो आगमन 2025 वर्षापूर्वी येशूचं झालं. आज सुद्धा तो सेलिब्रेट होत आहे. आणि हा आनंद सर्व ख्रिस्ती समाज, त्यासोबत इतर सर्व जगामध्ये ख्रिस्त जन्मोत्सव साजरा होत आहे. सौदी अरेबियात आणि वेगवेगळ्या देशामध्ये सुद्धा हे सण साजरा होत आहेत. प्रभू येशूच्या नावात धन्यवाद देऊया. आणि आपण हा ख्रिस्त जन्मोत्सव कसा साजरा करावा है ना, आपल्या प्रत्येकाला वाटतं की मी हा ख्रिस्त जयंती, मी हा ख्रिस्त जन्मोत्सव कसा साजरा करा, कसं माझं जीवन आनंदात जाईल है ना, मी कसं आनंदाने हा साजरा करावा, हा प्रश्न आपल्या प्रत्येकाजवळ आहे. आणि जर आपण बघितलं तर मी कशा रीतीने हा प्राप्त करावा, आपल्या बायबलमध्ये सुंदर वचन दिलेले आहे. आणि हे वचन आहे की आपण देवाचा जो प्रश्न, जो देवाचा जो उगम आहे तो मत्ते सुवर्तमान याचा 5वा अध्याय आणि त्याची काही वचन आहे, त्यामध्ये हा ख्रिस्त जन्मोत्सवाचा आनंद कशा रीतीने पार करायचा याच्यामध्ये लिहिलेले आहे. त्याचे 3 ते 12 पर्यंत आपण वाचूया. जे आत्म्याचे दिन, हा येस सिस्टर, जे आत्म्याचे दिन ते धन्य, कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे. जे शोक करीत आहेत ते धन्य, कारण त्यांची सांत्वन करण्यात येईल. जे सौम्य ते धन्य, कारण ते पृथ्वीचे वतन भोगतील. जे नीतिमत्वाचे भुकेले व ताणलेले ते धन्य, कारण ते तृप्त होतील. जे दयाळू ते धन्य, कारण त्यांच्यावर दया होईल. जे अंतःकरणाचे शुद्ध ते धन्य, कारण ते देवाला पाहतील. जे शांती करणारे ते धन्य, कारण त्यांना देवाची मुले म्हणतील. नीतिमत्वाकरिता ज्यांचा छळ झाला आहे ते धन्य, कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे. माझ्यामुळे जेव्हा लोक तुमची निंदा व छळ करतील आणि तुमच्या विरुद्ध सर्व प्रकारचे वाईट लबाडीने बोलतील, तेव्हा तुम्ही धन्य, आनंद करा, उल्हास करा, कारण स्वर्गात तुमचे प्रतिफळ मोठे आहे. कारण तुमच्या पूर्वी जे संतुष्टी होऊन गेले त्यांचा त्यांनी तसाच छळ केला आहे. आमेन. तर हे गुपित आहे आपल्या ख्रिस्त जन्मोत्सवाचं. आनंद उल्हास करा है ना. आणि मनुष्य केव्हा आनंद उल्हास करेल, जेव्हा त्याचा अंतःकरण शुद्ध आहे. आपल्या जीवनामध्ये पाप घेऊन आपण आनंदोत्सव करूच शकत नाही. वरून दाखवतात पण आतमध्ये आनंद नाही. आपल्याला खरा आनंद प्राप्त करायचा ना, तर हे अंतःकरणात पाहिजे. जे अंतःकरणाचे शुद्ध ते धन्य, कारण ते देवाला पाहतील. हालेलुया. त्यामुळे हे
यासाठी जन्म घेतला आपल्याला ते स्वर्ग प्राप्त व्हावं. आणि प्रियानो, आज ते आपल्या जीवनामध्ये आहे की आम्ही जर पापाला सोडलं, पापापासून मुक्त झालो, तर आम्ही आनंद उत्सव करू शकतो. कारण हे आपलं मंदिर आहे. शरीर हे आपलं मंदिर आहे. या शरीरामध्ये वास करणारा तो परमेश्वर आहे. आणि केव्हा येईल तो? जेव्हा आम्ही त्याला आपल्या जीवनात घेऊया, तेव्हा आपण आनंद उत्सव करू शकतो. खरा आनंद इथून चालू होईल जेव्हा आम्ही आमचे पाप सर्व बांधून पापाची मोळी टाकूया क्रूसाजवळ. प्रियानो, आम्ही जेव्हा हे करू तेव्हा आम्हाला खरा आनंद प्राप्त होईल. आम्हाला लीनता, नम्रता आणि सौम्यता आम्हाला ठेवायला पाहिजे आपल्या जीवनात. प्रियानो, आम्हाला ठोसा नाही लावायचे. एका गालात मला दुसरा गाल पुढे करायचा आहे. आणि हे जेव्हा आम्ही करू तेव्हा आम्हाला ख्रिस्त जन्मोत्सव होईल. प्रियानो, हा राजांचा राजा, हा प्रभूंचा प्रभू, हा सर्व सुख सोडून आला. त्याने त्याग केला. कोणासाठी? तुम्हा आम्हासाठी. तर आम्हाला पण लोकांसाठी त्याग करण्याचा गरज पाहिजे. आम्ही लोकांना शेअरिंग करायला पाहिजे. आपला आनंद आहे ना, जो आपला आनंद नेहमीच कुरकुर करून, भांडणं करून आम्हाला नाही करण्यात येणार. तर आम्हाला करायचा आहे खरा ख्रिस्त जन्मोत्सव. आणि हा सण साजरा करण्यासाठी देवाने आम्हाला या जगात ठेवलाय. प्रियानो, प्रथम त्याचे राज्य व त्याची धार्मिकता मिळवायची खटपट करा. बाकीच्या सर्व गोष्टी तुम्हाला मिळतील. तर प्रथम आपण देवाच्या राज्याकडे जाऊया. शेअरिंग अँड केअरिंग आहे ना. देवाने त्याग केलाय. आम्हाला जो ख्रिस्त जन्मोत्सव मिळालेला आहे, आम्हाला जो ख्रिस्त मिळाला आहे, तुम्हाला वाटत नाही का तो इतरांना द्यावा? मला जीवन प्रभू मिळालेला आहे, तो इतरांना शेअर करायचा आपली गरज आहे का नाही? तर पहिले प्रेषित कृत्य पहिला अध्याय 8 वचन मध्ये लिहिलेले काय लिहिलेले? प्रेषित कृत्य पहिला अध्याय 8 वचन. परंतु पवित्र आत्मा तुमच्यावर येईल, तेव्हा तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल आणि यरूशलेमेत व सर्व यहुदियात, शमनोनात व पृथ्वीच्या शेवटापर्यंत तुम्ही माझी साक्षी व्हाल. बघा, सुंदर रीते सांगितलेले आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने सर्व स्वर्ग सुख सोडला आणि जगामध्ये आला. मानवासाठी मानवाला, प्रत्येक पापी माणसाला तारण प्राप्त व्हावं, प्रत्येकाचं तारण व्हावं, प्रत्येकाला स्वर्गात जागा मिळालं म्हणून त्याने आपली कुर्बानी केली. कारण योहान 3:16 देवाने जगावर एवढी मोठी स्तुती केली, त्याने आपलं स्वतःला दिलं. त्याला यासाठी प्रत्येकाला ते सार्वकालिक जीवन मिळालं. त्यानं ह्या ख्रिस्त जन्मोत्सवाच्या दिवसामध्ये येशूने आम्हाला तो धडा शिकवलेला आहे. त्याने एवढं काही दिलं, आपलं सर्व काही दिलेलं आहे. आम्ही त्या गरिबी परिस्थितीत आम्ही श्रीमंतात होण्यासाठी त्यांनी हे सगळं केलेलं आहे. आणि तो आनंद आपल्या जीवनात करायचा आहे. आणि जेव्हा आम्ही केव्हा आनंद करू, आम्ही दुसऱ्यासाठी केअर करू द्यावा. त्याने आमच्या सर्वांसाठी केअर केली. मग आमचं कर्तव्य नाही की आमच्या लोकांचं कर्तव्य केअर करणं. आपलं कर्तव्य नाही की आपल्याला देवाचं वचन लोकांना सांगणं. आपलं कर्तव्य नाही की आपल्या साक्ष लोकांना सांगणं. प्रियानो, हे आद्य कर्तव्य आहे. आणि ही गुड न्यूज, जगाचा तारणा जगी आला, हे लोकांना सांगण्यासाठी आज तुम्हाला मला देवाने चॉईस केले. योहान 15:16 मध्ये तुम्ही मला निवडले. 15:16 मध्ये हे सांगले, तुम्ही मला निवडले तर मी तुम्हाला निवडलेले आहे यासाठी की तुम्ही फळ द्यावं. प्रियानो, आम्हाला कोणतं फळ पाहिजे? आत्म्याचे फळ पाहिजे. म्हणून हे देवाचं वचन हे फार इम्पॉर्टंट आहे. आणि हे ते गिडेन मिनिस्ट्री द्वारे सर्व जगात पसरत आहे. गिडेन मिनिस्ट्री 125 सालापूर्वी झालेले 3 लोकांनी चालू केले. देवाची इच्छा काय? की प्रत्येकाच्या हाती देवाचं वचन प्राप्त व्हावं. मत्ते 24:14 मध्ये लिहिले जगाचा अंत होणार आहे. 24:14 मध्ये काय लिहिलेले? जगाचा अंत होणार. पण तेव्हा कंडिशन लिहिले तिथे. काय कंडिशन लिहिले? जेव्हा 24:14 मध्ये मॅथ्यू 24:14 सर्व राष्ट्रांना साक्षीसाठी म्हणून राज्याची ही सुवार्ता सर्व जगात गाजवली जाईल, तेव्हा शेवट होईल. करेक्ट आहे. ही सुवार्ता सर्व जगात जाईल तेव्हा शेवट येईल. म्हणजे प्रभू येणार आहे आणि तो न्यायाधीश म्हणून येणार आहे आता. तर प्रियांनो, आमचं कर्तव्य आहे की हे देवाचं वचन लोकांपर्यंत पोहोचवावं.
म्हणजे देवाने स्थापन केलेली गिडियन्स इंटरनॅशनल, जे बायबल तुम्ही माझ्या हातात बघत आहे, हे देवाचं वचन गिडियन्स द्वारे छापले जात आहे. 3 लोकांनी केलेली संस्था, ही देवाची योजना त्यांनी प्रस्थापित केलं आणि त्यांची हीच इच्छा होती की सर्व जगात ही सुवार्ता जावी. तर हा गिडियन्सचा 1 वर्षाचा प्रोजेक्ट नाही, 5 वर्षाचा प्रोजेक्ट नाही, 10 वर्षाचा नाही, पण येशू येऊपर्यंत हे देवाचं वचन आम्हाला द्यायचं आहे आणि ते आम्ही करत आहोत. आम्ही बिझनेस आणि प्रोफेशनल लोक आहोत, तारण प्राप्त झालेले लोक आहोत, वेगवेगळ्या चर्चचे आम्ही सभासद आहोत आणि जे प्रोफेशनल जे बिझनेसमॅन असे लोक आम्ही आहोत. आणि आम्हाला एकच उद्देश आहे की जे अंधारात पडलेले आत्मे देवाच्या वचनाद्वारे जिंकणं. एकमेव उद्देश. आम्हाला कोणतं चर्च स्थापनायचं नाही, कारण पास्टर्स लोक चर्चसाठी चालण्यासाठी, पण आम्ही जे लेह सभासद आहोत, आमचं एकच कार्य आहे, देवाचं वचन, वेगवेगळं वचन आम्ही लोकांपर्यंत द्यावा, जेणेकरून लोकांचं तारण व्हावं. त्यामध्ये आमचे अनिकेत कोटकर सुद्धा गिडियन्स आहेत आणि त्यांची मिसेस सुद्धा आहे. हे सर्व आम्ही गिडियन्स जे आहोत, देवाचं वचन लोकांपर्यंत पोहोचवत आहोत. त्यानं हे जे काम चालू आहे, हे अद्भुत कार्य चालू आहे आणि देवाच्या सामर्थ्याने चालू आहे. मला सांगा, 3 लोकांनी चालू केलेली संस्था, आज 3 लाख लोक ऑनररी काम करणारे लोक आहेत जगामध्ये. 1 देशापासून तो 201 देशामध्ये हे काम चालू आहे. 1 भाषापासून 109 भाषा असे वेगवेगळे ट्रान्सलेशन होऊन लोकांच्या हाती जाते, कारण देवाची ही सुवार्ता लोकांना मिळायला पाहिजे. गॉड इज गुड फॉर ऑल द टाइम. आणि हा जगाचा सेवन करणारा सेविहार, हा तारणहारा लोकांना समजायचे, मार्ग सत्य जीवन हे लोकांना कळायला पाहिजे. त्यासाठी देवाने ही संस्था चालू केलेली आहे आणि आज त्यासाठी सांगायला मला देवाने पाठवलं, त्याबद्दल मी धन्यवाद देतो प्रभू येशूचे. धन्यवाद देतो अनिकेत कोटकर आणि त्याच्या मिसेस आणि त्याच्या कुटुंब लेकरांना की त्यांनी आमंत्रण दिलं आणि त्या अनुरोधाने मी इथे आलेलो प्रियानो. आज सर्व जगामध्ये काम चालू आहे. एक बायबल पासून आज जवळ 8 करोड बायबल आम्ही लोकांच्या हाती मुक्त देत आहे. जगामध्ये एकच संस्था आहे जी लोकांच्या हाती फुकट बायबल देणार आहे, पण ख्रिस्ती लोकांसाठी नाही. बरोबर ख्रिस्त इतर लोकांसाठी, ज्यांना ख्रिस्त माहित नाही, यांना हे टोटली फ्री आहे आणि हे काम चालू आहे. फक्त एकच हे आहे की त्यांचं तारण व्हावं, त्यांना खरा देव मिळावा, त्यांना मार्ग सत्य जीवन मिळावं, त्यासाठी हे आमचे खटाटोप चालले. आणि आम्हाला माहित आहे की आमचे श्रम प्रभू मध्ये व्यर्थ नाही. आम्ही जे कष्ट करतो, आम्ही जे पैसा देतो, आम्ही जे टाइम देतो, ते कधी व्यर्थ नाही, कारण प्रभू आमच्यामध्ये आहे आणि तो कार्य करत आहे. हे काम आपल्या भारत देशामध्ये 62 वर्षापूर्वी सुरू झालं. 1961 ला चालू झालेली ही संस्था इंडियामध्ये सगळ्यात टॉप मस्ट चालू आहे. गेल्या 8 वर्षापासून इंडियामध्ये सगळ्यात जास्त डिस्ट्रीब्युशन आमच्याकडे होत आहे. आमच्यामध्ये जास्तीत जास्त मेंबर्स इथं आज गिडियन्सचे मेंबर भारत देशामध्ये. सगळ्या जगात जास्त ट्रान्सलेशन झाले 25 भाषा, 1/4 आमच्या लँग्वेजेस आमच्या भारत देशामध्ये. सगळे लोक पाहतात हे भारतामध्ये काय व्हायला लागले, भारतात काय प्रकार आहे, तर त्या भारताचं देवाचं कार्य चालू आहे. आणि एक ना एक दिन प्रत्येक गुडघा त्याच्या नावात टेकला, जीवाने कबूल करा येशू जिवंत आहे ना. लोक सर्व जग भारताकडे पाहते का, भारतामध्ये देवाचं कार्य चालू आहे. आणि प्रियानो, एक ना एक दिवस हे होणार आहे, कारण देवाचं वचन सांगतंय प्रत्येक गुडघा त्याच्या नावात टेकला जावा, प्रत्येक जीवा ही कबूल करे की येशू ख्रिस्त प्रभू आहे. आणि हे होणार. आपल्याला वाटतं आम्ही 2% आहोत, आम्ही कसं आहे, आम्ही 2% लोक काय करणार. आणि 2%मध्ये तुम्हाला येशू ख्रिस्त तुमच्या माझ्यासारखी आहे, जो प्रभूंचा प्रभू, राजांचा राजा, जो सर्व सुख सकल पृथ्वीचा अधिपती आमच्या सिद्धी असं आम्हाला काय अशक्य आहे. आमच्या डोक्याच्या पलीकडे आहे, पण देवाला चुटकी सर ते बरोबर करणार आहे. आणि ते केव्हा होईल, आपल्या हातात ते शावल्याचा पाऊल घडून आणणारा तो परमेश्वर आहे. एक कर्नल राजीनामा द्यायला जातो. कर्नल पदाचा माणूस, त्याच्याकडे 200-300 लोक युनिट असतं, असा व्यक्ती साहेबाकडे असतो. तू साहेब म्हणतो तू पागल आहे का, तू कर्नल आहेस आणि तू कर्नल असताना तू हे का काम राजीनामा का देतोय. तो म्हणतो सर, मला देवाने बोलवलं त्याच्या कामासाठी. अरे तू वेळा आहे का म्हणे, एवढं चांगलं सोडून तू कुठं चालला म्हणे मी देवाची सेवा करायची मला, त्यामुळे मला इकडे
कारण मत्ते कृषी वर्तमान याचा 6वा अध्याय 24व वचन पहा, त्यामध्ये त्याला ते सांगितलं की त्याच्यात त्याला देव कशा रीतीने बोललेला आहे. मत्ते 6:24 मध्ये लिहिलेले आहे, कोणीही 2 धन्याची चाकरी करू शकत नाही, कारण तो एकाचा द्वेष करेल व दुसऱ्यावर तो प्रीती करेल. हे त्याला देव बोललेलं आहे. याचं काय झालेलं आहे, जे आपले जॉर्ज पुर्नुस आहेत ना पास्टर, त्यांचे मेहुणे ते, त्यांची बहीण, त्यांची मिसेस, ही हिला पहिल्या ख्रिस्त मिळाला तर तिचं जीवन बदललं आणि ती लग्न होऊन ती औरंगाबादला आली साऊथ इंडियामध्ये. आणि जेव्हा येता सांगितलं, लहान भाऊ तिचा होता, तो 12वी मध्ये होता, नवनीत म्हणून त्याला म्हटलं की हे छोटं बायबल आहे, इंग्लिश मध्ये त्याला दिलं आणि वाच, माझं जीवन याच्यामुळे बदलले, तुझं जीवन बदलला. आणि ते बायबल देऊन इकडे औरंगाबादला आले. त्याने देवाचं वचन वाचणं सुरू केलं, देवाने स्पर्श केला आणि देवाने त्याचं तारण केलं, त्याला खरा देव कळाला. आणि 12वी टॉप मध्ये आला तो आणि एनडीए एक्झाम मध्ये पास होऊन तो नॅशनल डिफेन्स अकॅडमी मध्ये पुण्याला तो कर्नल पदासाठी त्या ट्रेनिंग साठी आला. तिथं ट्रेनिंग झाल्यानंतर तो देवाच्या समागमात चालवता, चर्च अटेंड करत होता, देवाचं वचन वाचवत होता आणि एक कर्नल म्हणून त्याची पदवी झालेली आहे. 20 वर्ष काम केलं त्याने, कर्नल नमरीत छावरा. 20 वर्ष काम मध्ये देवाचं वचन त्याला बोलत येते. युनिट मध्ये इन्चार्ज मध्ये असताना 2 धन्याची तू चाकरी करू शकत नाही, तुला माझ्या सेवेसाठी यायचं आहे. आणि त्याने राजीनामा दिला. लोक पागल म्हणत होते, पण हा बाहेर आला, बाहेरचा सगळा अंदाज दिसला. 1 वर्ष कुठे सर्व्हिस भेटली नाही. एक दिवस एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरच्या गिडियस इंटरनॅशनलच्या पदासाठी एक व्हॅकन्सी आली आणि त्यामध्ये हा स्वतः तिथे इंटरव्ह्यू म्हणून एक कॅन्डिडेट आला. नॅशनलचे इंटरनॅशनल लोक बसले होते आणि सगळे त्यांना प्रश्न विचारत होते. मग एक प्रश्न त्याला विचार करणार, गिडियस मिनिस्ट्रीमध्ये तुला काय माहित आहे? तर त्याने सांगितलं, सर आय डोंट नो एनिथिंग, मला याविषयी काही माहित नाही, पण माझं तारण ह्या बायबल मुळे झालेलं आहे. हालेलुया. त्याने इतकं अद्भुत वाटलं की याचं तारण याच्यामुळे झालं. म्हणजे कर्नल नवनीत, यू आर सिलेक्टेड फॉर द एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर ऑफ इंडिया. आणि एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर म्हणून त्याने 2007 मध्ये अपॉइंटमेंट झाले आपल्या पास्टर पुर्नुसचा मेहुणा. आणि 2007 मध्ये जेव्हा घेतलं, आम्ही फक्त 7 लोक काम करत होतो. आता आम्हाला सांगू द्या, 14 स्टेट त्यांनी बनवले. 14 स्टेट मध्ये 70-100 लोक, 1400 लोक आमच्यासारखे अधिकारी लोक देवाचं कार्य ऑनररी करत आहेत. आणि बाकी गिडे सुद्धा ऑनररी काम करत आहे. पण इतके लोकांचा झाला, लाखो मध्ये जे आहे डिस्ट्रीब्युशन ते करोडो मध्ये आलं. 1,70,00,000 बायबल वाटले. आणि जे फंड पण आहे, जो लाखामध्ये होते, आज 25 करोड आज ते होत आहेत. हे कोणी केलंय? देवाने एक कर्नलला प्रभूच्या चरणी आणलेला आहे. आणि हा कर्नल देवासाठी अद्भुत कार्य करत आहे, चमत्कार करणार हा परमेश्वर. त्याने एक कर्नलचं मन बदललं आणि देवाच्या सेवेसाठी आला. गिडियन मिनिस्ट्रीचा चेहरा मोहरा त्यांनी बदलून टाकला. आणि आज सर्व जगात 1 नंबरचा भारत देश आहे. हालेलुया. अद्भुत करणारा, चमत्कार करणार फक्त हे देवाच्या वचनामुळे झालेले. असंभवला संभव करणारा परमेश्वर आहे. जनक देवकते म्हणून एक आहे, तो आपल्या औरंगाबाद सध्या आहे. पण जनक देवकते हे वाशिम जिल्ह्यातले शिवसेनेचे लीडर. प्रियांनो, त्याला एक वेळेस तो आजारी झाला, तर मोठी जखम पाठीवर होती. आणि एक उन्हाळ्याच्या दिवसात एक पास्टर त्याच्या घरी आला आणि त्याला विचारलं, मला पाणी देतो का भाऊ? त्याचा हात बांधलेला आहे. तो म्हणते, मी काही देऊ शकत नाही, माझ्या घरात कोणी नाही, आई बाहेर गेली काही मजुरी करायला, मजूर माणूस नाही कोणी द्यायला. आणि माझं इतकं परेशान आहे, माझं मरण केव्हा, मला हे पाहिजे म्हणे, इतके मला दुःख आहे, इतके मरण यातना इतक्या दुःख आहेत. तर म्हणे, भाऊ तुला काय झालं? म्हणे असं असं झालं म्हणे, मी तुझ्यासाठी प्रार्थना करू. म्हणे प्रार्थना करा म्हणे. कोणाच्या नावाने करसाल म्हणे येशूच्या नावाने. चल म्हणे इथून निघून जा, पहिले माझ्या घरात पण थांबू नको, जर तू अशी केली प्रार्थना तर मी माझे लोक मारेल तुम्हाला. तो म्हणे काही हरकत नाही, देव प्रेम करा, मी तुझ्या घरात बाहेर जातो आणि घराच्या बाहेर जाऊन तुझ्यासाठी प्रार्थना. बाहेर गेला, उन्हात चप्पल काढली, देवाकडे प्रार्थना केली, देवा या ग्रस्ताला आजच्याच बरं कर आणि तुझ्या राज्यासाठी वापर. बाहेरून केलेली प्रार्थना. ते काय ऐकतो, हा ऐकतो त्याला की तुझ्या राज्यासाठी माझा वापर. आणि शक्यच नाही.
पण त्याच दिवशी त्याच रात्री परमेश्वराने त्याची भेट घेतली, त्याच्या जखमेबद्दल सगळा खून निघाला, तो बेशुद्ध पडला. पण डॉक्टर सांगितलं हा तर सगळं त्याचं इन्फेक्शन निघालंय, बरा झालेला आहे. बरा झाल्यानंतर लग्न झालं त्याचं, आणि लग्न झाल्यानंतर 2 वर्षात मुलगा घेऊन इथं औरंगाबादला आलेला आहे. इथे आल्यानंतर हॉस्पिटलमध्ये जी बायको ऍडमिट होती 29 वार्डला, आणि त्या वार्डमध्ये ऍडमिट झाली असताना डॉक्टरने त्याला बोलवलं. डॉक्टर म्हणे धनात इकडे या म्हणे. म्हणे काय सर? म्हणे 3 दिवस राहते तुझी पत्नी, 3 दिवसाची वर जगू शकत नाही, सर्व तुझ्या नातेवाईकाला बोलव. याला शॉक लागला, तरुण मनुष्य 2 वर्षात पोरगा आहे आणि मी कसं होईल माझं, आणि बाहेर येऊन रडतो, जोरजोरात रडत आहे, आणि काय करावं समजत नाही. सगळे तिकडे नातेवाईक तिकडे वाशिमकडे. आणि प्रियानं जेव्हा असं होत असताना एक सिस्टर जिथे ऍक्च्युअली सिस्टर म्हणतात त्याला, गिडींची पत्नी आपली ड्युटी संपून चालली होती, तिने बघितलं एक व्यक्ती खूप रडत आहे. म्हणे भाऊ काय झालं, काय अघटित झालंय का? ते म्हणे अघटित झालं नाही, अजून होणार आहे 2-3 दिवसात. आणि त्याने कहाणी सांगितली. तर म्हणे भाऊ याला एक सोल्युशन आहे, मी प्रार्थना करू तुमच्यासाठी. म्हणे कोणाच्या नावाने काय नाही? म्हणे येशूचे नाव. हा कर बाई. म्हणे एकदा तो माणूस माझ्यासाठी प्रार्थना केला, म्हणे मी बरा झालो, माझ्या पत्नीला बरं व्हायचं, तू कर प्रार्थना. म्हणे आता कर प्रार्थना. त्या बाईने 8:30-9 वाजता ड्युटी संपल्यानंतर प्रार्थना केली, रडून प्रार्थना केली, देवा आता त्याला बरं. हे बघा, हे सामर्थ्य आपल्याला दिलेलं आहे. शिष्यांना दिले, पण आपल्याला त्यापेक्षा मी जाईल पवित्र आत्मा जर तुम्ही सामर्थ्य प्राप्त आहे, तुम्ही त्यापेक्षा. त्या बाईने प्रार्थना केली आणि ती निघून गेली. म्हणजे मी चालले म्हणे, आणि जाता जाता हे सांगितलं की हे बायबल घ्या म्हणे, हे बायबल तुम्हाला वाचा, आणि यामध्ये मोठमोठे चमत्कार आहे, आणि तुम्ही स्वतः देवाला प्रार्थना करा, देवा ह्या पुस्तकाचा देव तू मला बरा कर. म्हणजे हो बाई मी वाचतो, आणि पुस्तक वाचायला लागला. मन लावून प्रार्थना करतो, म्हणजे वाचतो, आणि त्याने चमत्कार पाहतोय. 38 वर्षात दुखणे बरे करेल. लाजार 4 दिवसात मेलेला उठलाय, 12 वर्ष रक्तस्राव बरे. अरे देवा एवढे मोठे चमत्कार करते, मग माझ्या पत्नीला तू का बरं करते? बा तू हे पुस्तक देव तू आज बरं कर माझ्या पत्नीला. कोण प्रार्थना करते ज्याला ख्रिस्त माहित नाही? प्रियांनो, तुम्ही मनातून जेव्हा मागता तेव्हा परमेश्वर तुमची भेट घेतो, ऐकतो. आणि प्रियांनो, सकाळी 5-6 वाजता डोक्यावर पुस्तक घेऊन झोपलेला असतो हा, आणि सकाळी त्याच्या खांद्यावर आवाज येतो, का हो काय करतात? अरे तू कशी काय म्हणे येते? म्हणजे रात्री 8:30-9 वाजताच मला देवाने बरे केलंय. सामर्थ्य प्रार्थनेमध्ये करा. प्रार्थना अखंड, नका पडू देऊ खंड. त्यानं आमच्या प्रार्थना कधी खाली जात नाही, त्यामुळे नेहमी प्रार्थनेत राहा. त्या बाईने प्रार्थना केली, ती बाई तिथे बरी झाली, आणि म्हणे मला 12-1 वाजता मला सामर्थ्य झालं, आणि मी तुमच्याकडे केव्हा असं झालं, सकाळी देवाने मला सामर्थ्य दिलं, मी तुमच्याकडे आले. अरे म्हणे खरा देव सापडलाय, मी रात्री प्रार्थना केली तुझ्यासाठी, आणि हे चमत्कार करणार ह्या पुस्तकातून देवाला बोललं, आणि हे पुस्तक अद्भुत. आपल्याला खरा देव सापडला, आपण त्याची सेवा करूया. आणि ते दोघं पत्नी नंतर त्या IGL चर्चला आणि घोडके चर्चला जाऊ लागले. त्यांनी बघितलं की हा व्यक्ती चांगले शिकलेला आहे, त्याला ट्रेनिंगला पाठवा आपण बायबलचं. तुम्ही जासाल का? म्हणजे हो मी ट्रेनिंगला जाईल. त्याला ट्रेनिंगला पाठवलं 3.5 वर्ष. 3.5 वर्ष ट्रेनिंग झाल्यानंतर मग तिथून सध्याचा हनव देव कधी पाहतो, हनव देव कधी म्हणून आज औरंगाबाद मध्ये काम करत आहे. हालेलुया. असंभवला संभव करणार परमेश्वर. 24-25 त्यांनी चर्चे स्थापन केले. रिसोड, वाशिम त्या भागात, औरंगाबाद, नारेगाव, औरंगाबादच्या वाळूच्या भागात सगळ्याकडे त्यांनी हे केले चर्चेस. आता ते बिशप म्हणून काम करत आहे. कोणी काम केलं? एक देवाचं वचन, हे देवाच्या मुखातून निघालेलं वचन, ती त्याची इच्छा आकांक्षा पुरी करणार आहे. ज्या कार्यासाठी पाठवलं ते कार्य केल्याशिवाय विफल होऊन परत येत नाही. त्यानं अद्भुत गोष्टी देव करत आहेत, आज बिशप म्हणून काम करत आहेत. 1400 लोक आज जे विधर्मी लोक आहेत देवाकडे आलेले आहेत. देवाने स्वीकार केलाय. प्रभूच्या नावाला धन्यवाद देव. हे अद्भुत पुस्तक आहे, आणि हे देवाच्या मुखातून निघाले, ते कधीही खाली जाणार नाही. दुसरं आपल्या औरंगाबादचं एक साक्ष आकाश विजागरे बाळासाहेब ओळखतात त्यांना. प्रियांनो, वडील हे ख्रिस्तीचं कुटुंबातलं व्यक्ती, आणि वडिलांना वाटत होतं माझा मुलगा फार हुशार आहे, आणि हुशार म्हटलं होतं त्याला डॉक्टर किंवा इंजिनियर होऊशी वाटतंय ना. तू डॉक्टर इंजिनियर होतो, डॉक्टर होतो, मी इंजिनियर होईल. वडिलांची आईची इच्छा आहे की इंजिनियर व्हावं, पण हा इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये जेव्हा त्याचं कॉलेजमध्ये जातो तेव्हा वाईट संगती मिळते, आणि वाईट संगतीमुळे वाईट विचार, वाईट गोष्टी चालू होतात. आणि इतक्या वाईट होती, एक दिवस तो त्या जेलमध्ये जायला लागलं. इतक्या घाणेरड्या गोष्टी त्याने केल्या. आणि जेव्हा जेलमध्ये आला तेव्हा आकाश
पाहू लागला काय आकाश खरंच मी तर आतमध्ये आलो 4 भिंतीमध्ये. आणि त्याला तिथली शिक्षा समजली. कठीण दिवस गेले. 2-3 वर्ष जेलमध्ये ती शिक्षा त्याने भोगली. आणि एक दिवस अशाच क्रिसमसच्या दिवसामध्ये काही पास्टर सन गिडियन्स तिथे आले, वचन सांगितलं, प्रत्येकाला एक देवाचं वचन त्यांना दिलं. त्यानं हा पण ख्रिस्त पण बायबल कधी वाचलं नव्हतं. पण आता त्याला कळाली याची किंमत काय. हालेलुया. आणि जेव्हा तो खरोखर मनापासून वाचू लागला, देवाने त्याच्या मनाची ठावा घेतला. देव त्याची बोलला, मी तुला निवडले याच्यासाठी आणि तू केला तिकडे चालला होता का? तुला मी इकडे बोलवतो, तू तिकडे चालला होता. आणि वाईट संगतीमध्ये आज तू पश्चाताप केला, तू माझ्या राज्यासाठी काम कर. हालेलुया. जेलमधून सुटका झाली, जेलमधून त्याला रिहाई झाली. आणि बाहेर आल्यानंतर वडिलांना वाटतं आता तुझा कॉलेजला म्हणे, आता मी कॉलेज गेले काही करणार नाही म्हणे आता काय मला बायबल कॉलेज जायचं म्हणे. आणि आकाश उजागर बायबल कॉलेजला. वडीलची इच्छा नव्हती, आईची इच्छा नव्हती, पण देवाने याला बोललो होते की तू माझ्यासाठी काम कर. आणि आकाश उजागरे हे बायबल ट्रेनिंग केलं. आज जाऊन आज ते प्रभावी पास्टर म्हणून वाळूच्या Yes, बागेत praise the Lord. हालेलुया. हालेलुया. धुळ्यापासून पूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांचं काम चालू आहे. हालेलुया. गुजरातचा खालचा साऊथ भाग तो त्यामध्ये त्यांचं काम चालू आहे. प्रियांनो, देव हा काम करत आहे. Amen. आणि हे त्याचं वचन कधी खाली जात नाही. हालेलुया. आणि हे ते वचन सिद्ध केल्याशिवाय परत येत नाही. प्रियांनो, आज देव अद्भुत रीतीने काम करत आहे. आज देवाने मला पाठवलेलं आहे. प्रियांनो, आज ज्या गोष्टी मी 3 रिक्वेस्ट तुम्हाला सांगत आहे, त्या रिक्वेस्ट तुमच्यासाठी माझ्यासाठी आहे. तुम्हाला वाटतं की मी इतकं सुंदर काम झालं, मी यामध्ये कशी मदत करूया. प्रियांनो, ती मदतीची हात आज आम्ही तुम्हाला देत आहोत. प्रियांनो, खरा ख्रिस्त जन्मोत्सव कशा रीतीने तुम्ही साजरा करणार, तर आज सांगूया की आम्ही जर ह्या गोष्टी केल्या तर आम्हाला तो ख्रिस्त जन्मोत्सव मिळाला. प्रियांनो, जेव्हा पाऊल आणि सिलास जेलमध्ये होते, हात काढायला लागल्या होत्या, पायाला चेन टाकल्या होत्या, दरबारच्या खिडक्यात मोठमोठे बार लावले होते, त्याच्यावर जेलच्या मध्ये ते दोघं त्यांना शिक्षा आहे. मंडळी काय करत होती? प्रार्थना. कोणासाठी? त्यांच्यासाठी. आणि जेव्हा मंडळी काम करते, अद्भुत चमत्कार तिकडे जेलमध्ये झाला. हालेलुया. Praise the Lord. जेलचे दरवाजे हल्ले तुटले, भूमिकंप झाला आणि त्यांचे सगळे साखळदंड तुटून गेले. हालेलुया. आणि प्रियांनो, त्या अधिकाऱ्याचं तारण तिथे झालं, कारण ते तिथून गेले नव्हते. प्रियांनो, ते आज ह्या मंडळीकडून होते. देवाने निवडलेले लोक आपण आहात. प्रियांनो, आज हे लोक ज्यांचे डोळे बंद झालेले, किती विद्वान लोक आहेत आपल्या भारतामध्ये. आमचे मंत्रिमंडळ, आमचे पंतप्रधान, आमचे राष्ट्रपती, हे सर्व देव त्यांचं वचन केले. प्रियांनो, अशा सर्व लोकांचं तारण व्हावं, त्याला खरा ख्रिस्त मिळावा, प्रत्येक गुडघा त्याच्या नावावर टेकला जावा, त्यासाठी आपल्याला प्रार्थना करत आहे. प्रियांनो, हे वचन तर जात आहे लोकांपर्यंत, पण आपलं काय कर्तव्य आहे? प्रियांनो, प्रार्थना करा. ज्यांच्या हाती हे देवाचं वचन मिळाले त्यांचं तारण व्हावं, त्यांना खरा ख्रिस्त मिळावा, यासाठी आपण प्रार्थना केली ते होणार आहे. Amen. सर्व मंडळामध्ये हेच आवाहन करत आहे, प्रार्थना करा, चमत्कार तिकडे होईल. हालेलुया. आणि प्रियांनो, हे होणार आहे. Praise the Lord. दुसरी गोष्ट आहे की ज्यांच्या हातात मिळाला नाही अद्याप, कारण 50,000 लोक किती आहे? 1 करोड 2 करोड. आज आपल्या 140 करोड लोकांपर्यंत पोहोचायचं आहे. बरेच वर्ष लागतील, ह्या पिढीची दुसरी पिढी होईल, पण देवाचं कार्य होणार आहे. ज्यांच्या हाती मिळालं नाही ते मिळण्यासाठी प्रार्थना करा. आमचे दरवाजे उघडण्यासाठी प्रार्थना करा. स्कूलचे दरवाजे आहेत, कॉलेजचे दरवाजे आहेत, जेलचे दरवाजे आहेत, हे सर्व देवाने उघडावे आणि हे देवाचं वचन आम्ही लोकांपर्यंत द्यावं. हालेलुया. Praise the Lord. जेणेकरून हे देवाचं वचन त्याच्याशी बोलेल आणि त्याचं परिवर्तन. आम्ही धर्मांतर करणारे लोक नाही. आमचं देव हा हृदयांतर करणारा परमेश्वर, जे पापी लोक त्यामध्ये सुधारतील हे ते आहे. हे जे पुस्तक आहे हे देवाचं मन बदलणारा पुस्तक आहे, पापापासून विभक्त करणारं हे पुस्तक आहे. जर तुम्हाला पाप नको तर देवाचं वचन आहे. हे देवाचं वचन जेव्हा माझ्या मनात मी राखून ठेवील तेव्हा मी पापापासून मुक्त होईल. आणि देवा, हे तुझं वचन माझ्या पावला करता देव आहे. आणि प्रियांनो, तेच आम्हाला ख्रिस्त जन्मोत्सवामध्ये हा खरा देव आहे. शब्द देव होता, शब्द देवाचा होता, आणि त्या शब्दाच्या द्वारे सर्व आकाश पृथ्वी बनवली. प्रियांनो, त्या शब्दामध्ये एवढी पॉवर आहे, ते देवाचा शब्द हा आहे. हालेलुया.
तर प्रियानो, आज ख्रिस्त जन्मोत्सव तुम्हाला साजरा करायचा, चालू करा या देवाचं वचन वाचायला. आणि ते वाचायचं म्हणून वाचू नका, मनापासून वाचा. आणि जेव्हा मनापासून होईल तेव्हा तुमच्या जीवनामध्ये जे कार्य होणार नाही ते सिद्ध होतील. ते एकदम हालेलुया. तुमचे प्रश्न देव सोडवेल. म्हणून आज मला विनंती आहे की गिड्यांसाठी सुद्धा तुम्ही प्रार्थना करा. हे देवाचे वचन शेअर करणारी मिनिस्ट्री आहे आणि ही देवाने प्रस्थापित केले. दुसरी आहे की जे बिझनेस काम करतात, जे सर्व्हिस मध्ये काम करतात, असे लोक यामध्ये पार्टनर आम्हाला पाहिजे. तसे अंकित कोटकर, त्याची मिसेस, दोघं पार्टनर आहेत. तसे आम्हाला अनेक लोक असे याच्यामध्ये पार्टिसिपेट पाहिजे. त्याची टोटल फी आहे तर 2100 रुपये प्रति वर्ष तुम्ही देऊ शकता आणि त्यामध्ये जॉईन होऊ शकता. त्यानं हे देवाचं कार्य आहे. यामध्ये प्रत्येक व्यक्ती आम्हाला गरज आहे. जर तुम्ही मेंबर नाही आहात तर तुम्ही फ्रेंड्स तरी होऊ शकता. मित्र मित्राला जीव देतो. म्हणून आज तुम्ही मित्र पण होऊ शकता. तुमचा मोबाईल नंबर दिला, तुमचा कॉन्टॅक्ट नंबर दिला, नाव असेल, आम्ही फ्रेंड्स होणार आहे, तो तुमचं नाव तिथे आम्ही हेडक्वार्टर पाठवू. तुम्ही प्रार्थनेचे फ्रेंड्स होसाल. ज्यांना वाटतं मी 1000 रुपये प्रत्येक महिन्याला देईल किंवा वर्षाला देईल, असे लोकांचे नाव देतो. त्यांना आम्ही 10 बायबल पाठवतो घरी आणि ते तुम्ही वाटू शकता. अशा रीतीने आम्ही फ्रेंड्स ऑफ द गिडियन्स आम्ही ते बनवू शकतो. मग त्यामध्ये तुम्ही कोणी पण होऊ शकता, मेंबर पण होऊ शकता, फ्रेंड्स ऑफ द गिडियन होऊ शकता. ह्या 2 रिक्वेस्ट तुमच्यासाठी पाठवत आहेत देवाने. तिसरी रिक्वेस्ट मी देवाकडे करत आहे की देवा, हे प्रिंटिंग करायसाठी जे आम्ही फुकट म्हणतो, पण जेव्हा प्रिंटिंग प्रेस मध्ये जातो तेव्हा 50 रुपये प्रत्येकाला लागतात. आम्हाला देवाकडे हीच इच्छा आहे, देवा आमचे 1 करोड जे बायबल आम्ही छापत आहोत, 50 करोड लागतात. प्रिया देणारा तो परमेश्वर. हालेलुया. हालेलुया. तो कोणत्याही गोष्टीची कमतरता, तुम्ही फक्त मागा म्हणजे मिळेल. आणि आम्ही ते देवाकडे मागत आहे. कोणाच्या द्वारे मिळेल? आपल्याद्वारे. आज ते देवाचे सेवक आज बसलेले आहेत. प्रियानो, तुमच्याद्वारे हे काम होऊ शकतं आणि तुम्ही देऊ शकता. 1 बायबल देऊ शकता, 10 बायबल देऊ शकता किंवा प्रतिदिन 1 बायबल देऊ शकता. ते आज दान आपण जे घेऊ ते आपण गिडियन्स मिनिस्ट्रीला देऊ शकता. तुम्हाला पाहिजे तर हे इन्व्हलप मिळेल तुमच्या हातात, पालसाहेबच्या हाताद्वारे मिळेल. याच्यात QR कोड ज्यांनी कोणी ऑनलाईन, आता आजकाल जमाने ऑनलाईन QR कोड लावू शकता किंवा पाकिटावर नाव लिहून आपलं नाव शकता. आम्ही हेडक्वार्टर पाठवू आणि तुम्हाला फ्रेंड्स ऑफ द गिडियन म्हणून ते मिळेल. तुम्हाला कॉन्टॅक्ट देईल आणि हेड ऑफिस तुम्हाला कॉन्टॅक्ट करेल आणि तुम्ही प्रार्थनेचे आमचे योद्धे बनसाल आणि चमत्कार आपल्या मंडळीमध्ये होईल. जेव्हा मंडळी कामाला लागेल तेव्हा इथून चमत्कार होतील. आज तुम्ही, मी देवाने तुमच्याकडे पाठवले यासाठी की तुम्ही देवाचे प्रेशियस लोक आहात. तुम्ही देवाचे अद्भुत काम करणारे लोक आहात. प्रियानो, आज आपल्या आजपासून सुरू करायचं की मी स्वतः हे बायबल वाचेल आणि दुसऱ्यांना देईल. मी स्वतः हे घेईल, माझे साक्ष लोकांना सांगेल. प्रियानो, मेंढरांना जन्म देतात. प्रियानो, कोण आणेल? आम्हाला लोकांना सांगायचंय. जर तुम्ही बरे नाही तुम्ही या, आमचे पालसाहेब प्रार्थना करतील. तुम्हाला शांती पाहिजे तर शांतीचा मार्ग आहे, तुम्ही या आमच्या चर्चमध्ये, आम्ही तुमच्यासाठी प्रार्थना. लोक शांतीसाठी हिमालयात जाऊन बसतात. प्रियानो, हिमालयाची गरज नाही, देवाच्या चरणी त्यांना आणा. कोण आणेल? आपणच आहात जे देवाने निवडलेले लोक आहेत. आमच्या शेजाऱ्या पाजाऱ्याला त्यांच्या भांडण न करता आपण देवाचं वचन शेअर करा. आणि वचन शेअर करायसाठी गुरुकिल्ली याच्यामध्ये आहे की गरजेच्या वेळी समोरचे बसणं, काही नाही. हे सगळं जीवनाचे प्रश्न आहेत आणि त्याचं उत्तर इकडे आहे. त्यामुळे लोक म्हणते हे चिंताकर परिस्थितीमध्ये काय वाचावं, संकटात असताना काय वाचावं, योग्य निर्णय घेण्यासाठी मी काय करावं, मोहावर विजय मिळण्यासाठी काय करावं, या सर्वांचे प्रश्न याच्यात दिले. त्यांना एवढं सांगा, हे प्रश्नाचं उत्तर आहे. लोक म्हणते हे मला मिळेल का? त्यानं म्हणत हे तुझ्यासाठी फ्री आहे. आणि जेव्हा हे काम दे, हे वचन त्यांच्याकडे जाईल, एक आत्मा आपल्याला जिंकायचा. देवाने त्यासाठी आपल्याला दिलं. आपण काय देऊ शकतो देवाला? देवाने जे दिलेल्या आज्ञा आपण पाळायच्या. त्यांना आज ख्रिस्त जन्मोत्सव आपला साजरा करायचा. आपण आज काय घेऊन जाणार आहे? ख्रिस्त जन्मोत्सव म्हणजे फक्त डेकोरेशन, नवीन कपडे आणि डान्स, संगीत याचे नाही. तर खरा ख्रिस्त जन्मोत्सव आहे शेअरिंग. देवाचं जे वचन आहे लोकांपर्यंत सांगायचं. खरा ख्रिस्त कोण आहे? हा जगावर प्रेम करणारा प्रभू. हे फक्त लिमिटेड ख्रिस्ती लोकांसाठी नाही, सर्व जगासाठी आहे. म्हणून आज प्रियानो, आजपासून आपल्याला जे मिळालं ते लोकांना देऊया. आणि केव्हा देईल आपण? जेव्हा आमच्या हृदयात कम्पॅशन हार्ट येईल.
आमचं हृदय कळकळा येईल तेव्हाच आम्ही काम करणार. पण मला भेटला बस आता तो त्यांना भेटो का नाही असं आज म्हटलं नाही जमणार का? आम्हाला केअरिंग करायचं परमेश्वरीची इच्छा आहे कोणाचाही नाश होऊ नये. त्यानं तुम्ही अद्भुत लोक आहात, तुम्ही निवडलेले लोक आहेत आणि तुम्ही चुपचाप न बसणारे लोक आहेत. आजपासून आपण निश्चय करूया की देवा तू मला मिळालंय हे मी साक्ष लोकांपर्यंत पोहोचावं. आणि त्यानं ही साक्ष आज नेली तर पूर्ण भारत आपला औरंगाबाद, संभाजीनगर, औरंगाबाद, महाराष्ट्र आणि इंडिया हा देवाचे चरणी आहे. पुन्हा एक बार प्रभूच्या नावात धन्यवाद देतो, उपकार स्तुती प्रभूला करतो, कोटी कोटी प्रणाम करतो. प्रभू येशूने आज आपल्या चर्च मध्ये आणलं देवाच्या वचनातून गिडियन रिपोर्ट देण्यासाठी प्रभूने मला सहाय्य केलं. त्या प्रभूला मी कोटी कोटी वंदन करतो, धन्यवाद देतो. पास्टर अनिकेत कोटकर यांचे आभार मानतो, त्यांनी सुसंधी दिली त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभारी आहेत. आणि असं देव तुम्हाला प्रत्येकाला आशीर्वाद देव. ही ख्रिस्त जयंती आणि नवीन वर्ष आपल्या सर्वांना सुखाची, समाधानाची आणि देवाचे शेअरिंग करण्यासाठी जावं ही माझी प्रार्थना. थँक्यू व्हेरी मच. गॉड ब्लेस यू. थँक्यू. Thank you so much.